गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय फर्स्ट ब्लॉग. सो मी असं डिसाईड केलं की जेव्हा मी कारल्याला जाईल तेव्हा माझा पहिला ब्लॉग बनवेल आणि आजपासून माझ्या ब्लॉगची सुरुवात होणार आहे. तर बाजूला ना मध्येच काय येतच मी ब्लॉग बनवते. तयारी करू दे. ओके, सो बॅकपॅक वगैरे झालाय आणि आम्ही आता निघतोय. तो चष्मा बिष्मा लावून सँडविच वगैरे खाऊन स्वतःचं सामान स्वतः घेऊन मी चाललोय गाडीत बसायला. भरपूर ऊन लागते पण मलाच विंडो सीट पाहिजे होती. सो आता रस्त्यात पोहोचलोत आम्ही. थोड्याच वेळात आमचा फार्म हाऊस येईल. आय एम सो एक्सायटेड कारण मी पहिल्यांदाच फार्म हाऊसला चाललो आणि ते पण स्टेला. हॅलो गाईज, मला उलटी बिलटी काय नाही वाटत पण मी आवळ्याचं काय सुपारी खाते. पण हे बघून मला मी बनवलेल्या आवळ्याच्या लोणच्याची आठवण आली. जाम टेस्टी होता तो. खाना दिस मध्ये ना रंजाने तर खाणार नाही, तिला वाटलं मला नको बाबा, तुम्ही केलेलं लोणचा मला नको. ताई हा तोच देवला जिथे चिल्लर रडवता. वाव, चला आपण उडूया. आम्ही थोडा इथं आम्ही इथं थोडं थांबतोय. एकदम मस्त व्ह्यू आहे. सगळ्यांनी या रे, सगळ्यांनी या. हाय करा, हाय हाय. वाव, आमची शाहू आईला पण ब्लॉग करायला खूप आवडते. हिला पण फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि काय शेअर करा. मला भरपूर राग आलाय कारण आम्ही तिथं उतरल्यावर मी सगळ्यांचे चांगले चांगले फोटो काढले आणि माझा फोटो कोणीच नाही काढला. आयशा बिला शोधून शोधून जाम दमलो पण मला तो भेटलाच नाही. फायनली आम्ही आता कारल्यामध्ये एंटर करू. कमानी आता लागेल आम्हाला. भरपूर भरपूर मज्जा येते कारण की इथं आल्यावर वेगळंच वाटतं. पोचलो. कोमल सरांचा फोन आलाय बघ. भरपूर आवडलाय. स्विमिंग पूल. हाय कर, हाय. हा मस्त असा फार्म हाऊस आहे. हे आमचे भाऊ आहेत. भाऊ हाय करा. भाऊ हलवा. वाजलेत 2:30 आणि आम्हाला जेवणाला भरपूर वेळ झाला आणि सगळ्यांना भरपूर भूक लागली. मला पण भरपूर भूक लागली तर मी आता लगेच जेवायला बसते.
हात गजरा पांढरा आणि शुभ्र दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग काळी बुंदी काळी कुर्ती घालून आली ती बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी हले हले आली ती माझ्या पाठीशी बोलली अहो भेटना नदीच्या काठीशी आलो शेवटी पाण्यात भिजायला पण मला एक प्रँक सुचलाय यांना फसवतंय की स्विमिंग पूल मध्ये साप आलाय बघूया साप स्विमिंग पूल मध्ये गरमागरम थंडीमध्ये ताई मस्त थंड थंड वडापाव बनवते या खायला आल्यापासून आम्ही फक्त खातो आताच वडापाव खाल्ला आणि आता ताई परत मशरूमचे पकोडे बनवते त्याच्यानंतर मशरूम चिल्ली बनवल अजून चिकन लॉलीपॉप बनवल चिकन चिल्ली बनवेल परत मच्छी फ्राय भाकरी भात सगळा हां अजून तंदुरी पण आहे भरपूर काय काय आहे मला काय फक्त खायचंच काम आहे ताई भरपूर टेस्टी बनवता मास्टर शेफ आहे ती माझी रोज मज्जा करतो दादा तू पण कर भरपूर थंडी आहे पण बाहेर पण यायचं होतं तर मी ब्लँकेट गुंडलून आलो आणि रात्री यांचा बघ काय काय चाललं इकडे आम्ही तंदुरी बनवू चिकन पकोडा करायसाठी ओके आणि तंदुरी तंदुरीसाठी मॅरिनेशन केलं सगळी थंडाली ओम बट स्वाहा जाम थंडी आहे जाम असं वाटतं हिमालयात चाललोय जाम आहे सहा मिनिटा समोरच आहे आपल्याला दयाचे वार का झाडा येतील असं कसं काय भाजल तो कपड्याने 3 पीस खाऊन माझं पोट झालं फुल आणि इथं कोटारडी दुसरा कधी ताव शिजल बोलते आणि इथं मांजरे आली ना भांडणं करतात चिकन साठी काय तुम्ही पिला आम्ही त्यांना दिलाय खाऊ तरी पण भांडणं करतात खाऊन पिऊन झालाय ब्रश वगैरे केलाय आणि आता इट्स टाइम टू स्लीप बाय गुड नाईट सी यू टुमॉरो गुड morning guys it's 8 AM and I'm ready to go गुड मॉर्निंग गाईज सकाळचे वाजलेत 8 आणि मी तयार आहे हाय अजून लोकांची आंघोळ नाही झाली मी एकटीच रेडी आहे म्हणजे शाऊ पण रेडी आहे तशी थांबा तुम्हाला शाऊ सोबत थोडा भेटवते
आम्ही इथं उन्हात बसलो थोडा फोटोशूट करायला. म्हणजे मीचा फोटोशूट करते आणि मी विटामिन डी घेते. फोटोशूट झालं आणि मी अशीच चालते उन्हात. मला विटामिन डी घ्यायला भरपूर आवडतं. मी रोज लवकर सकाळी 7ला उठून विटामिन डी साठी बाहेर बसते. हा बघा फार्म हाऊस केवढा मस्त आहे. What if I fell down in the swimming pool? मी पडलं तरी चालेल, फोन नाही पडला पाहिजे. वॉटरप्रूफ आहे पण रिस्क कोण घेईल. शूटिंग चालू आहे तिची पण आणि माझी पण. आम्ही आता चाललो तर आता आम्ही कशी जीभ वळवळली. तर आता आम्ही निघालोत मंदिरात जायला. फार्म हाऊस पासून थोडा लांब आहे मंदिर. तर आम्ही गाडीने चाललो तिकडं, मग तिकडून चालत जाऊ. ओके. आई माऊलीचा पोचलो आता पार्किंग जवळ. आता जाऊ तिकडं. बँड पण भेटलाय आम्हाला तर नाचत नाचत जाऊ. वर्षानंतर होते. लास्ट टाइम आलतो नवरात्रीमध्ये चालतो, त्याच्यानंतर आज आलो. आलो आता जवळ. आता सगळं दम गेला. एक्साइटमेंट आहे. कधी पोचते आता एंटर करू आम्ही देवलात. लाईन मध्ये आहोत. पहिले पटापट आलो पण आता लाईन पुढेच नाही जात. दर्शन. आता आम्ही चाललो वापस आमच्या फार्म हाऊसला. माहित आहे का, मी येता इकडं सरकून पडलो. म्हणजे माझी चप्पल स्लिपरी होती तर मी पडलो. तर चप्पल हातात घेऊन चालते. बोललो थोडा खाऊ दे तर किती थोडा दिलाय का थोडा दिलाय. ही बघा किट्टू, इतकुसा खाऊ देणारी किट्टू. या जेवायला. या दादांनी ह्या आम्हाला पाकलवली इथून. बोललेले की 2 दिवस राहा आणि 1.5व्या दिवशी आम्हाला हाकलवला. सॅड ना. पण काय आता आयशा विला बघायचंय. नाही वाव केवढे सगळे मंकी. अजून एक मंकी दाखवू. आका तर सांग बॅग घेऊन. इकडे मंकी. यार मी पहिल्यांदा मंकी बघितलंय. झूठ पे झूठ बोलती जा रही. त्याला पाहिजे मग हात करते. दादा काय आलो आम्ही घरी वापस. भरपूर मज्जा आली आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. तर
जर मी काही चुकीचं बोललो असेल म्हणजे उलटा सुलटा काही केलं असेल तर प्लीज ॲडजस्ट करा आणि भरपूर प्रेम द्या. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.